तिकडे गडचिरोलीत न्यायाधीश साप मेलेले दूषित पाणी प्यायल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। अहेरी तालुका मुख्यालयात हा धक्कादायक प्रकार घडलाय। दिवाणी न्यायाधीश शाहिद साजिद दुज्जमा हे शासकीय निवासस्थानी राहत होते। या ठिकाणी असलेल्या बोरवेलमध्ये साप मरून पडले होते। 4 दिवसांपासून न्यायाधीश शाहिद हे पाणी पित होते। त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। यावेळी हा सगळा प्रकार समोर आला। या घटनेनंतर सडलेल्या अवस्थेतील साप या बोरवेलमधून बाहेर काढण्यात आले। तर गडचिरोलीत न्यायाधीश साप मेलेलं दूषित पाणी प्यायले, त्यामुळे त्यांची तब्येत ही बिघडली। अहेरी तालुका मुख्यालयात हा अतिशय धक्कादायक असा प्रकार घडलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मनीष रक्षमवार आहेत। मनीष, नेमकं काय घडलंय? दीपाली, देशाचे सरन्यायाधीश महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असताना प्रोटोकॉलचा मुद्दा गाजत असताना त्यातच आता गडचिरोलीतील अहेरी तालुक्यातील मुख्यालय सुद्धा चक्क दिवाणी न्यायाधीश जे आहेत त्यांच्या तक्रारीवरून नगरपंचायतीने दुर्लक्ष केल्याने दूषित पाणी प्यावं लागल्याचा प्रकार एक समोर आलेला आहे। त्यामध्ये असं घडलेलं आहे की न्यायाधीशांच्या निवासस्थानामध्ये खोदण्यात आलेल्या बोरवेलमध्ये पाणी पुरवठा होतो, मात्र 4 दिवसापासून निवासस्थान परिसरात काहीतरी मेल्याची दुर्गंधी येत होती। त्यांना सुरुवातीला काहीतरी त्रास जाणवला, मात्र त्यांनी थोडं दुर्लक्ष केलं। मात्र 3 दिवसानंतर त्यांची प्रकृती जास्त बिघडल्याने ते रुग्णालयात दाखल झाले होते। रुग्णालयातून परत आल्यानंतर निवासस्थान परिसरात शोध घेतल्यानंतर त्यांना पाण्याच्या बोरवेलमध्ये दुर्गंधी येत असल्याचे समोर आले। तेव्हा त्यांनी नगरपंचायतीचे जे मुख्याधिकारी आहे त्यांना फोनवरून संपर्क साधला, मात्र त्यांनी सुद्धा प्रतिसाद दिला नाही। त्यामुळे त्यांनी आलापल्ली येथील खाजगी व्यक्तीला बोलावून बोरवेल ज्यावेळी साफ करून घेतले त्यावेळी मर्सिबल मशीन बाहेर काढले असता चक्क तिथे मेलेला साप अडकून दिसल्याचा प्रकार घडलेला आहे। आणि महत्वाचं म्हणजे 4 दिवसापासून या बोरवेलचे दूषित पाणी ते पित होते, त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती। या निवासस्थानात देखभाल दुरुस्ती हे सार्वजनिक बांधकाम विभाग असला तरी पाण्यासंदर्भात न्यायाधीश नगरपंचायतीकडे तक्रार दिली होती, परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपंचायतीने त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे। दीपाली, असे हे जे प्रकार आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये अतिदुर्गम भागामध्ये दिसत असतात आणि नेहमीच या अशा घटना घडत असतात। तर इतक्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीसोबत जर असं घडत असेल तर मग साधारण व्यक्तीचं काय होणार, असा एक प्रश्न निर्माण होतोय। दीपाली, अगदी बरोबर आहे मनीष, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।